तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवाच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगर बांधली. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगर बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. स्वाहा. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांचे लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्म देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असंच तीही मानत होती. स्वाहा. ती जन्माला यायची पापाची फळं चाकण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदलले. तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. कोणीतरी उपभोगून तिचा खून केला. देह गटारात, खाडीत, कधी तसाच अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेनमध्ये भीक मागणारे ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिस्सात विभागल्या गेली. स्वाहा. समज आली तिला, शिक्षिती झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हरली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली. पण आता ती सहस्त्रावधी वर्षाच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाहीत. स्वाहा. होणार नाहीत. स्वाहा.